सर्वांचे स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. आपण हा ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्याचं मुख्य कारण असं होतं की विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन या निमित्ताने मिळावं, त्यांची उजळणी व्हावी आणि त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं पूर्ण परीक्षेची तयारी सुद्धा नीट पद्धतीने करता यावी, या सगळ्या उद्दिष्टाने आपण हा ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्याचं ठरवलं होतं. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की सेमला जे आपले इपिस्टिमॉलॉजी आणि मेटाफिजिक्सचा जो भाग आहे तो काही भाग कधी कधी विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटतो, अशा वेळेला मदत मिळावी म्हणून आपण या पद्धतीने ते सुरू केलेलं होतं, विचारात घेतलेलं होतं. मी सगळ्यांचं येथे स्वागत करते. आमचे प्राचार्य डॉक्टर यात सामील झाले. त्यांचं पाठबळ आम्हाला नेहमीच असतं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलेलो आहोत. आणि हा एक कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम आहे. यामध्ये SBCT कॉलेज, रेणुका महाविद्यालय, वसंतराव नाईक कॉलेज आणि RS मुंडलेधरम पेठ असे 4 कॉलेजेस आपण एकत्र आलेलो आहोत. आपली विद्यार्थी संख्या लक्षात घेता आपण सगळे एकत्र आल्यामुळे त्यातल्या त्यात ती विद्यार्थी संख्या छान दिसते आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या निमित्ताने पोहोचतो आहोत. मी नगराळे सरांना विनंती करते की त्यांनी याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. धन्यवाद जपे मॅडम. RS मुंडलेधरम पेठ महाविद्यालय नागपूर, वसंतराव नाईक कला आणि समाज विज्ञान संस्था नागपूर, रेणुका महाविद्यालय नागपूर या महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित या सामूहिक किंवा कोलॅबोरेटिव्ह ऍक्टिव्हिटीच्या या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपणाला सगळ्यांना या अतिशय महत्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी, विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजावा या हेतूने, या उद्देशाने आपण हा जो काही कार्यक्रम आयोजित केला याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. तत्वज्ञान हा विषय जो आहे हा माझ्या दृष्टीने सगळ्या सामाजिक विज्ञानाची जननी आहे. सामाजिक शास्त्रे जे आहे जो मानवाला विचार सांगते, विचार काय असतात, कसे तयार होतात, ते कसे समजतात, त्याची उपयोगिता काय असते, या संबंधी जे काही सामाजिक विज्ञान आपल्याला सांगतं आपल्या सामाजिक जीवनाबद्दल, तर या विचारांची जडणघडण या तत्वज्ञान या विषयातून होत असते. तत्वज्ञान हा व्यक्तीला, माणसाला विचार कसा करायचा याचं प्रशिक्षण देते, याचं ज्ञान देत असते. तत्वज्ञान हा मानवाचे विचार कसे विवेकवादी असले पाहिजे, सामाजिक जीवन जगत असताना, आपलं जीवन जगत असताना तो सद्विवेक बुद्धीचा किंवा त्याच्यासोबत भावनांचा वापर करून, भावनिक बुद्धिमत्ता कशी वापरून आपलं आणि आपल्या भोवतीचं सामाजिक जीवन कसं सुखकर करावं याचं महत्वाचं काम, कार्य, याचं प्रकार्य हे तत्वज्ञान विषय करते अशी माझी समज आहे तत्वज्ञान या विषयाबद्दल. आणि विद्यार्थ्यांना
जो विषय आपण दिलेला आहे एपिस्टोमॉलॉजी, म्हणजे ज्ञानाची रचना कशी होते, व्यक्तीला, माणसाला किंवा विद्यार्थ्याला ज्ञानाचं आकलन कसं होते, कोणते मार्ग आपल्याला ज्ञानाच्या आकलनाचे आहेत या संबंधी, तसंच आधिभौतिक म्हणजे जे आपलं जे वास्तव आहे, जी आपली रियालिटी जी आहे, ही रियालिटी भौतिक स्वरूपापेक्षा आधिभौतिक स्वरूपात जास्त असते. आपल्याला दिसलेलं तर कळतं, परंतु जे दिसत नाही त्याचं जे अस्तित्व असतं, ज्या अस्तित्वाच्या आधारे आपला कार्यभार चालतो, आपलं जीवन चालते, अशा आधी भौतिक घटकांची ही समज आपल्याला विद्यार्थ्यांना एखादं सामाजिक वास्तव जाणून घेण्यासाठी या गोष्टीचं ज्ञान किंवा याचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असलं पाहिजे. आणि हे कौशल्य फक्त तत्वज्ञान हा विषयच देऊ शकते डायरेक्टली. इतर विज्ञान मात्र वेगवेगळ्या आपल्या सामाजिक जीवनाच्या अंगांचा आधार घेत सामाजिक जीवन समजून देण्याचा प्रयत्न करते. परंतु तत्वज्ञान हा विषय सामाजिक जीवनाचा जो पाया आहे, याची जे बीज आहे, या बीजाची रोपणी कशी करायची, याला कसं वाढवायचं, याला कसं मोठं करायचं, या संबंधीचं काम तत्वज्ञान हा विषय करते. आणि या दृष्टीने आजच्या या भौतिक जगात, या ग्लोबलायझेशन आणि या ज्या काही तंत्रविज्ञानाच्या युगामध्ये या गोष्टी ज्या काही मागे पडत चाललेल्या, याला जो काही आपल्याला लोक महत्वाच्या दृष्टीने त्याला कमी लेखण्यात येण्यात असल्या कारणाने असे कार्यक्रम आणि अशी विद्यार्थ्यांची संख्या वाढणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटते. तुमच्या या कार्यक्रमामध्ये जरी विद्यार्थी हे कमी जरी असले, त्या संख्या या कार्यक्रमामध्ये संख्या हा महत्वाचा घटक अजिबातच नाही. संख्येपेक्षा या संख्येमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, त्यांचे गुण, त्यांची आवड, त्यांचा छंद, त्यांचा इंटरेस्ट, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. अतिशय वैचारिक विद्यार्थी हे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाचा उपयोग आपल्या सर्वांना निश्चितच होणार आहे. केवळ आपलं परीक्षेच्या पुरतं मर्यादित न राहता याचं आपल्या सामाजिक जीवनामध्ये याचं अप्लाय कसा करता येऊ शकेल, याचं अनालिसिस आणि याचं इव्होल्युशन कसं करता येऊ शकेल, या दृष्टीनं सुद्धा हा उपक्रम अतिशय उपयोगाचा ठरणार आहे असं मला वाटते. या दृष्टीनं मी आपल्या सगळ्यांचं या बाबतीत अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि इथे मला आपल्या सर्वांनी मला इथे दोन शब्द व्यक्त करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथे थांबतो. आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाला, 7 दिवसाच्याही कार्यक्रमाला भरपूर शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी झालेला आहे असं मी समजतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. धन्यवाद सर. आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच बरोबर आमच्या ज्या म्हणजे ज्ञानाबद्दल असणाऱ्या इच्छा किंवा मुलांपर्यंत पोहोचणारी इच्छा ही तुम्ही आपल्या याच्यातून व्यक्त केली, ती आम्ही पूर्ण नक्कीच करू. आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही नक्की पोहोचू. जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी यात कसे सहभागी होतील आणि त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून याचा त्यांना कसा फायदा होईल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. यानंतर आपण पुढच्या ज्या ओरिएटर आहेत त्यांच्याकडे वळणार आहोत. त्या आहेत डॉक्टर रीना बावनकुळे मॅडम. या वसंतराव नाईक जे शासकीय कला व समाज विज्ञान संस्था आहे तिथे तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी बरंच लेखन तत्वज्ञानाच्या संदर्भात केलेलं आहे. विद्यार्थ्यांशी त्यांचा रॅपो अतिशय उत्तम आहे.
वाचनाची खूप आवड मॅडमना आहे आणि प्राध्यापक असल्यामुळे शिकवणं हा तर त्यांचं मुख्य आणि महत्वाचं कार्य त्या अगदी व्यवस्थितरित्या नेहमीच करत आलेले आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आर.एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालयाचे प्राचार्य, इतर महाविद्यालयाचे तत्वज्ञानाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, एक आठवड्याचा 7 दिवसीय हा जो कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम 4 महाविद्यालयांनी मिळून घेतला आहे, हा तुम्हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायक असा कार्यक्रम आपल्याला दिसून येतो. कारण आता नुकतेच परीक्षेचे टाइम टेबल जे आहे ते जाहीर झालेले आहेत आणि तुमच्या परीक्षा या जवळ आल्या आहे. या अनुषंगाने का नव्हे, एक उजळणी ही तुमची होईल आहे. त्याबद्दल मी सगळ्याच आयोजकांचं, विशेषतः जपे मॅडमचं धन्यवाद देते. कारण त्यांनी बरंच इनिशिएटिव्ह ह्या कार्यक्रमासाठी घेतलेला आहे आणि आजच या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या पहिलं लेक्चर जे आहे ते होत आहे. जास्त वेळ न घेता आपल्या विषयाकडे वळते आहे. आपला आजचा जो विषय आहे तो आहे ज्ञान, ज्ञानाचे स्वरूप आणि ज्ञानाचे प्रकार. BA फायनल इयरचा जो सिलेबस तुमचा आहे, 6 सेमिस्टरचा जो जुना सिलेबस आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एपिस्टेमॉलॉजी आणि मेटाफिजिक्स या दोन्हीही ब्रांचेसचा अध्ययन किंवा दोन्हीही ब्रांचेस जे आहेत त्या एका वेळी तुम्ही शिकता आहात. त्यापैकी ज्ञानमीमांसेच्या अंतर्गत येणारा हा जो प्रश्न आहे तो म्हणजे ज्ञान म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, ज्ञान आणि विश्वास यातील संबंध काय आहे, ज्ञानप्राप्तीची साधने कोणती आहेत, ज्ञानाचे प्रकार कोणते आहे, सत्य असत्य या संकल्पनांचा अर्थ काय आहे, ज्ञानप्राप्तीचे निकष काय आहेत, ज्ञानप्राप्तीच्या काही मर्यादा आहेत का किंवा जर असतील तर त्या कोणत्या आहेत, यासारख्या अनेक प्रश्नांचा अभ्यास हा ज्ञानमीमांसेचा प्रमुख भाग हा राहिलेला आहे. विशेषतः पाश्चात्य ज्ञानमीमांसेमध्ये या सर्वच प्रश्नांचा अभ्यास होताना आपल्याला दिसून येते. प्राचीन काळापासून ते आज तागायत म्हणजे आजपर्यंतही या सर्वच प्रश्नांचा विचार किंवा या प्रश्नांचं चिंतन जे आहे ते ज्ञानमीमांसेच्या अंतर्गत केलं जातं. ज्ञानमीमांसेला इंग्रजीमध्ये एपिस्टिमॉलॉजी असे म्हटले जाते. एपिस्टिमॉलॉजी हा शब्द एपिस्टिम आणि लोगस या 2 ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. यांचा अर्थ जर आपल्याला पाहायचा झाला तर एपिस्टिम अर्थातच नॉलेज आणि लोगस अर्थातच अकाउंट ऑफ एक्सप्लेनेशन किंवा थेअरी असं आपण म्हणू, म्हणजे ज्ञानाचे शास्त्र असं आपल्याला ज्ञानमीमांसेचा किंवा एपिस्टिमॉलॉजीचा अर्थ जो आहे तो आपल्याला करता येईल. एपिस्टिमॉलॉजी जो शब्द आहे तो सर्वप्रथम स्कॉटिश फिलॉसॉफर यांनी म्हणजे जेम्स फेरियर यांनी 1854 मध्ये या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला किंवा हा शब्द जो आहे तो वापरला. पण याचा अर्थ असा नाही की मीमांसेचा विचार होत गेला, तर ज्ञानमीमांसीय प्रश्नाचा विचार हा त्याच्याही आधीपासून प्राचीन काळापासून आपल्याला आपण जर विचार केला तर सॉक्रेटिस पूर्व काळापासून ते आजपर्यंत आपल्याला याचा विचार होताना दिसून येतो. म्हणजे ज्ञान याविषयी प्राचीन काळापासून झालेलं जे चिंतन आहे या आता आपण ज्या प्रश्नांचा विचार केला किंवा ज्या प्रश्नांचा मी उल्लेख केला त्या सर्वच प्रश्नांचा विचार किंवा हे जे प्रश्न आहे कुठे ना कुठेतरी माणसाला देखील म्हणजे सर्वसाधारण माणसाला देखील हे प्रश्न पडताना आपल्याला दिसतात. आपण त्या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर सॉक्रेटिस पूर्व काळापासून विशेषतः सोफिस्ट काळापासून जो आहे तो ज्ञानमीमांसेचं चिंतन किंवा ज्ञानमीमांसीय प्रश्नांचा विचार जो आहे तो होताना आपल्याला दिसून येतो. आता भारतीय आणि पाश्चात्य दोनही जर आपण बाजूने विचार केला
तर ज्ञान मीमांसेचं अध्ययन झालेलं आहे, ज्ञान या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. परंतु भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीकडे यांचा कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये याचा उपयोग होताना किंवा याचा वापर जो आहे तो केला गेल्याचा आपल्याला दिसून येते. सामान्यतः जर आपण याचा विचार केला तर ज्ञान या शब्दाचा जो उपयोग आहे, जो प्रयोग आहे, तो अंडरस्टँडिंग किंवा समज या अर्थाने केला जातो. आता या ठिकाणी समज किंवा अंडरस्टँडिंग याचा काय अर्थ आहे, तर समज म्हणजेच जाणण्याची क्रिया, काहीतरी जाणून घेणं म्हणजे ज्ञान, काहीतरी माहिती मिळवणं म्हणजे ज्ञान, या असा आपण विचार जो आहे तो या ठिकाणी करू शकतो. आता तुम्ही मागल्या सेमिस्टरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या सेमिस्टरमध्ये इंडियन एपिस्टिमॉलॉजीचा अभ्यास केला आणि त्यामध्ये तुम्ही ज्ञानविषयक विविध चर्चा देखील केली, विविध दर्शनांच्या अनुषंगाने चर्चा केली आणि त्याही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकाचा जो विचार आहे ज्ञानविषयक तो कुठे ना कुठेतरी भिन्न स्वरूपाचा आहे, त्याचा संदर्भ वेगळा आहे, त्यांनी केलेला उपयोग हा जो वेगळा आहे. जसं गौतम ऋषी जे आहे आणि प्राचीन एकांनी ज्ञान या शब्दाचा प्रयोग बोध किंवा कॉग्निशन या अर्थाने केला, अर्थातच जाणीव किंवा प्रतीती होणे या अर्थाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जर आपण भाट्टमीमांसकांचा विचार केला तर त्यांनी ज्ञानाला आत्म्याचा धर्म म्हणून स्वीकार केला, आत्म्याचा गुण म्हणून त्यांनी स्वीकार केला आहे. तर कुमारिलिक जे आहे त्यांनी आत्म्याची क्रियाशक्ती म्हणून ज्ञानाचा उपयोग जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो. सांख्य दर्शनातही आत्म्याला ज्ञानस्वरूप म्हटलेलं आहे. शंकराचार्यांनी देखील अशाच प्रकारचा दृष्टिकोन दिल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर त्यावेळी अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आस्तिक नास्तिक सर्वच दर्शनांनी ज्ञानाच्या संदर्भात जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनामध्ये त्यांच्या विचारांमध्ये कुठे ना कुठेतरी मतभिन्नता राहिलेली आहे. म्हणजेच ज्ञान या शब्दाची जी व्याख्या आहे किंवा ज्ञान या शब्दाचा जो प्रयोग आहे त्याचं जे स्वरूप आहे या संदर्भामध्ये आपल्याला एकवाक्यता ही भारतीय विचारांमध्ये दिसून येत नाही. आता ज्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानामध्ये या ज्ञान या शब्दाचा उपयोग हा वेगवेगळ्या अर्थाने केला झाला, अर्थात ज्ञान किंवा जाणणे ही जी क्रिया आहे, हा जो शब्द आहे याचा जो प्रयोग आहे अनेक अर्थांनी झाला आहे, त्याचप्रमाणे पाश्चात्य तत्वज्ञानामध्येही किंवा पाश्चात्य ज्ञानमीमांसेमध्येही ज्ञान आणि जाणणे, ज्ञान किंवा जाणणे या शब्दाचा प्रयोग वेगवेगळ्या अर्थाने झालेला आहे आणि पाश्चात्य विचारकांमध्ये देखील आपल्याला त्यांच्या व्याख्येच्या संदर्भात, त्याच्या स्वरूपाच्या संदर्भात एकमत जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही. ज्ञान या शब्दाचा प्रयोग अनेक अर्थाने केला जातो किंवा अनेक अर्थाने केलेला आहे. तर त्यातले काही महत्वपूर्ण जे अर्थ आहे किंवा महत्वपूर्ण जे प्रयोग आहे ते मी इथे उल्लेख करते त्यांचा. पहिला जो आहे तो ज्ञान या शब्दाचा उपयोग हा क्रियात्मक अर्थाने केला जातो, यानी ऍक्ट या अर्थाने याचा उपयोग जो आहे तो केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हटलं की मी जाणते की कार कशी चालविली जाते किंवा मी जाणते की पोहायचं कसं, म्हणजे या ठिकाणी पोहण्याची क्रिया किंवा कार चालवण्याची जी क्रिया आहे, बासरी कशी वाजवायची, म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची या क्रियेच्या संदर्भात मी म्हणते की मी जाणते. म्हणजे या ठिकाणी आपण ज्ञान या शब्दाचा जो उपयोग करतो तो क्रियात्मक दृष्टिकोनातून करतो, क्रिया या अर्थाने आपण करतो. म्हणजे अनेकदा ज्ञान या शब्दाचा उपयोग आपण क्रियात्मक दृष्टीने देखील करत असतो. दुसरा एक अर्थ आहे, दुसऱ्या एका अर्थाने आपण ज्ञान या शब्दाचा उपयोग करतो आणि तो म्हणजे परिचयात्मक दृष्टीने, म्हणजे परिचय. जेव्हा मी असं म्हणते की मी जाणतो की राम कोण आहे किंवा मी आमच्या शेजाऱ्यास जाणते, असं जेव्हा मी म्हणते तर या ठिकाणी जाणणे किंवा ज्ञान म्हणजे मला माझ्या शेजाऱ्याचं ज्ञान आहे किंवा मला राम या व्यक्तीचं ज्ञान आहे, मला XYZ व्यक्तीचं ज्ञान आहे, असं जेव्हा मला म्हणायचं असतं त्यावेळेस ऍक्च्युअली मला काय म्हणायचं असतं की मला त्यांचा परिचय आहे. म्हणजे जाणणे किंवा ज्ञान या संकल्पनेचा याचा उपयोग जो आहे तो मी परिचय या अर्थाने देखील त्या ठिकाणी करताना दिसून येते. म्हणजे ज्ञानाचा एक अर्थ आपण बघितला तो म्हणजे क्रियात्मक अर्थाने, दुसरा अर्थ आपण बघितला तो म्हणजे परिचयात्मक अर्थाने. अनेकदा
ज्ञान या शब्दाचा जो अर्थ आहे तो सूचनात्मक, इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे इन्फॉर्मेशन देण्याकरिता देखील केला जातो. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मी जाणतो की काही वनस्पती किंवा एक समोर आपली एखादी वनस्पती असेल आणि आपण जर म्हटलं की ही वनस्पती विषारी आहे, तर या ठिकाणी जाणणे किंवा याच्यातनं मला काय सांगायचं आहे, तर मी जाणते याच्यानंतर जे आपण एक विधान घेतो त्या विधानातून मला काहीतरी सूचना करायची असते, काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असते. म्हणजे जेव्हा मी म्हणते की मी जाणते की समोरील वनस्पती विषारी आहे, तर मला सांगायचं आहे, ती माहिती द्यायची आहे, ती सूचना द्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर जाणणे या शब्दाचा किंवा ज्ञान या शब्दाचा आपण उपयोग कोणत्या संदर्भाने करतो आहे, तर सूचनात्मक या संदर्भाने करतो आहे. बरं, आपण बघत होतो की ज्ञानाचे आपण वेगवेगळ्या संदर्भाने आपण ज्ञानाचा उपयोग करतो, जसं क्रियात्मक अर्थाने, परिचयात्मक अर्थाने, सूचनात्मक अर्थाने आणि कधी कधी आपण स्मृती ज्ञानाला देखील ज्ञान या संदर्भामध्ये किंवा ज्ञान या स्वरूपामध्ये आपण घेत असतो. आता ज्ञानाचे हे जे अर्थ आहे याशिवायही काही एका वेगळ्या संदर्भाने किंवा वेगळ्या उच्चाराने आपल्याला ज्ञानाचे अर्थ जे आहे ते दिसून येतात. ज्याच्यामध्ये पहिला विरोध किंवा पहिला अर्थ आपण जो घेतो तो म्हणजे भ्रामक किंवा अयथार्थ ज्ञान किंवा ज्या मिथ्या समजुती असतात त्या संदर्भामध्ये किंवा त्या दृष्टिकोनातून देखील आपण ज्ञानाला घेतो. परंतु एखादं ज्ञान मिथ्या किंवा अयथार्थ असेल तर आपण त्याला ज्ञान म्हणणार नाही किंवा ते ज्ञान नाही. दुसरं असं की समजूत किंवा अनेकदा ज्ञान आणि विश्वास किंवा ज्ञान आणि समजूत, ज्ञान आणि मत यांच्यामध्येही एक मानलं जातं, परंतु ज्ञान आणि मत किंवा ज्ञान आणि विश्वास याच्यामध्ये देखील आपल्याला भेद दिसून येतो. म्हणजे जे विश्वास नाही, जे मत नाही ते ज्ञान असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं. जसं आपल्याला जर एखाद्या वस्तूचं ज्ञान असेल, आपण कधीही असं म्हणणार नाही, कारण ज्ञान आहे म्हणजे निश्चित आहे. मग आपण त्या ठिकाणी कधीही असं म्हणणार नाही की माझा असा विश्वास आहे किंवा माझी अशी समजूत आहे असं आपण म्हणत नाही. आपण ठामपणे ते सांगतो की XYZ गोष्ट ही अशी अशी आहे. परंतु ज्यावेळी विश्वास किंवा समजूत असते आणि जेव्हा आपण असं म्हणतो की माझा असा विश्वास आहे की असं किंवा माझी अशी समजूत आहे की असं आहे, त्यावेळी ती गोष्ट आपल्याला निश्चितपणे ज्ञात नाही हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ज्ञान आणि विश्वास, ज्ञान आणि मत, ज्ञान आणि समजूत याच्यामध्ये देखील अंतर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा जो अर्थ आहे तो आहे जाणीव किंवा बोध या अर्थाने आपण घेत असतो. ज्ञानाला कॉग्निशन असं देखील म्हटलं जातं, अर्थातच जाणीव, एखाद्या गोष्टीची प्रतीती होणे किंवा एखाद्या गोष्टीचं जाणीव होणे. आणि आपण जर या सगळ्या विविध ज्ञानाच्या अर्थांचा आपण जर विचार केला किंवा हे जे आपण ज्ञानविषयक वेगवेगळे अर्थ जे आतापर्यंत बघितले ते जर आपण बघितले तर आपण अधिक व्यापक दृष्टीने जर विचार केला तर हा जो आता शेवटचा अर्थ मी सांगितला की जाणीव किंवा कॉग्निशन या अर्थाने आपण त्याचा उपयोग जो आहे तो करत असतो किंवा त्या अर्थाने मोस्टली ज्ञान हा शब्द जो आहे तो घेण्यात येतो किंवा तो वापरण्यात येतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आतापर्यंत जे विवेचन आपण केलं किंवा आतापर्यंत जी काही बाब आपण बघितली तर त्यामध्ये आपण ज्ञानाचं स्वरूप काय असतं, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान कशा कशा संदर्भाने वापरण्यात येतं हा भाग आपण याच्यामध्ये बघितला. आणि ज्ञानाचा जो प्रयोग आहे तो अनेक संदर्भाने आणि अनेक अर्थाने करण्यात येतो. भारतीय संदर्भामध्ये जसा करण्यात येत होता त्याचप्रमाणे पाश्चात्य विचारवंतांनी देखील वेगवेगळ्या संदर्भाने आणि वेगवेगळ्या अर्थाने ज्ञान या शब्दाचा उपयोग जो आहे तो केलेला आपल्याला दिसते. मी मगाशीच उल्लेख केला की सॉक्रेटिस पूर्व कालखंडापासून म्हणजे सोफिस्टांपासून ते आजतागायत याचा विचार होताना किंवा ज्ञानविषयक चर्चा जी आहे ती आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत किंवा वेगवेगळा विषय जो आहे तो मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सोफिस्ट मी सगळ्याच व्याख्या या ठिकाणी घेणार नाही किंवा सगळ्या तत्वज्ञांचं विवेचनही घेणार नाही, कारण तो तुमच्या सिलेबसच्या याच्याने फार वास्ट होईल आहे तो भाग.
फक्त सोक्रेटिस पूर्व कालखंडामध्ये एक प्रोटॅगोरस म्हणून जो एक तत्वज्ञ होता, त्याने मॅन इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स, म्हणजे मनुष्य जो आहे तो सर्व गोष्टींचा मापदंड आहे. आणि त्या याच्याने जर बघितलं तर नॉलेज इज परसेप्शन या दृष्टीने व्याख्या जी आहे ती ज्ञानाची केल्या जात होती. परंतु केवळ इंद्रिय अनुभवाला आपण ज्ञान म्हणू शकत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचाच अनुभव जो आहे मग तो मर्यादित स्वरूपात होऊन जातं. आणि मग त्याच्यामध्ये अनेक विविध ज्या व्याख्या मग पुढे आल्या. सॉक्रेटिसनी प्रोटॅगोरसचं हे जे मत आहे त्याचं खंडन केलं, आणि सॉक्रेटिसनी पुढे जाऊन मग याच्यामध्ये जे बदल जो आहे तो केला. त्यांच्यानंतर येणारे त्यांचे जे शिष्य आहे, प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, किंवा त्याच्याही पुढे जर आपण गेलं तर अनेक विचारवंतांनी याचा विचार हा आपल्याला केलेला दिसून येते. तर इथे आपल्या लेक्चरचा जो पहिला भाग होता, म्हणजे ज्ञानाचं स्वरूप किंवा ज्ञानाची व्याख्या, तो आपला इथे हे होतो. आतापर्यंत आपण ज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे तो बघितला. ज्ञानाचा अर्थ बघितल्यानंतर किंवा त्याचा विचार केल्यानंतर आपण ज्ञानाच्या प्रकारांचा विचार करणार आहोत. म्हणजे ज्ञानाचे प्रकार किती आणि कोणते याचा विचार जो आहे तो आपल्याला आता करायचा आहे. ज्ञान या शब्दाने व्यक्त होणाऱ्या आशयाच्या अभिव्यक्तीसाठी, म्हणजे ज्ञानाने जो काही आशय आपल्याला अभिव्यक्त करायचा असतो त्याच्यासाठी आवश्यकता असते आपल्याला ती शब्दांची आणि पुढे जाऊन वाक्य आणि विधानांची. म्हणजे आपण असं म्हणूया की जी काही अभिव्यक्ती आपल्याला ज्ञानाच्या संदर्भात करायची आहे ती आपण विधानांच्या द्वारे ही अभिव्यक्त जे आहे ते करू शकतो. आणि म्हणूनच पाश्चात्य ज्ञानमीमांसेमध्ये मुळामध्ये ज्ञानाला संकल्पनात्मक किंवा विधानात्मक म्हणून देखील स्वीकार केलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून विधानाचे अनेक प्रकार जसे आपण घेतो त्याच याच्याने ज्ञानाचे देखील अनेक प्रकार किंवा अनेक विभाजन जे आहे ते आपल्याला केलेले दिसून येतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकवचनी विधानं, सामान्य विधानामध्ये देखील मग सार्विक विधानं, विशेषवाची विधानं, संभाव्य विधानं, निश्चित विधाने, त्याच्यानंतर स्वयंसिद्ध विधाने आणि परतः सिद्ध विधाने, असे विविध प्रकार जी आहे ती विधानांची केली जाते. आणि त्या अनुषंगाने ज्ञानाचे देखील विविध प्रकार केले जाते. परंतु या ठिकाणी आपण जी इतिहास प्रसिद्ध 3 विधानांचे प्रकार आहेत त्यांना बघणार आहोत. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी तुम्हाला या 3 जे विधानांचे प्रकार आहेत त्या विधानांच्या प्रकारांवर प्रश्न येताना दिसून येते. आतापर्यंत जे बघितलं त्याच्यामध्ये विश्वास, ज्ञान आणि मत याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, किंवा ज्ञानाचे जे स्वरूप आहे त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण जे तो आहे जे इतिहास प्रसिद्ध जे विभाज्य आहे विधानांचं किंवा त्या अनुषंगाने ज्ञानाचं त्याच्याकडे, तर पाश्चात्य ज्ञानमीमांसेमध्ये 3 प्रकारचं विभाजन जे आहे ते केलं जातं. हे आहे प्रागनुभविक आणि अनुभविक विधान, ज्याला आपण अप्रायरी आणि अपोस्टेररी विधान प्रपोजिशन असं म्हणतो. दुसरं आहे विश्लेषक आणि संश्लेषक विधान, अनालिटिक अँड सिंथेटिक प्रोपोजिशन. तिसरं आहे अवश्य आणि आयत्त विधान, म्हणजे नेसेसरी आणि कॉन्टिंजंट प्रपोजिशन. म्हणजे हे 3 प्रकारचे जे विधानांचे प्रकार केले जाते किंवा ज्ञानांचे प्रकार जे केले जाते त्याचं आता आपण विवेचन करूया किंवा त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया. यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रागनुभविक आणि अनुभविक विधान. प्रागनुभविक आणि अनुभविक विधानाला प्रागनुभविक अर्थातच अप्रायरी आणि अनुभविक अर्थातच अपोस्टेररी असं त्याला म्हटलं जातं. अप्रायरी आणि अपोस्टेररी हे जे शब्द आहे ते लॅटिन भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो, अप्रायरीचा अर्थ होतो व्हॉट कम्स बिफोर आणि अपोस्टेररीचा अर्थ होतो व्हॉट कम्स आफ्टर, म्हणजे जे पूर्वी येतं आणि जे नंतर येतं. आता जे अनुभवाच्या पूर्वी किंवा अनुभवाशिवाय जे ज्ञान प्राप्त होतं त्याला आपण प्रागनुभविक ज्ञान अर्थात अप्रायरी नॉलेज असं म्हणतो. कशाला म्हणतो? जे अनुभवाच्या पूर्वी किंवा अनुभवाशिवाय जे ज्ञान प्राप्त होतं त्याला आपण अप्रायरी किंवा प्रागनुभविक ज्ञान असं म्हणतो. आणि अनुभवानंतर किंवा अनुभवाने जे
प्राप्त होतं त्याला आपण अनुभविक ज्ञान किंवा अपोस्टेररी ज्याला एम्पेरिकल नॉलेज असं देखील म्हटलं जातं. आता आपल्याला असं म्हणता येईल की अप्रायरी या ज्ञान प्रकारात अनुभवाची आवश्यकता नसते आणि अपोस्टेररी म्हणजे अनुभवोत्तर जे ज्ञान किंवा अनुभविक जे ज्ञान आहे त्यामध्ये अनुभवाची आवश्यकता किंवा अनुभव घेण्याची आवश्यकता असते. आता प्रागनुभविक ज्ञान म्हणजे इंद्रियानुभवाच्या आधीपासून असलेले ज्ञान, व्हॉट कम्स बिफोर, यालाच अनुभवपूर्व ज्ञान असं देखील म्हटलं जातं. असे जे ज्ञान आहे ते आपल्याला अनुभवाशिवाय प्राप्त होते. अशा ज्ञानात अनुभवाला कसलं स्थान नसते किंवा अनुभवाची त्या ठिकाणी कुठेही आवश्यकता नसते. मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की असं ज्ञान शक्य आहे का, म्हणजे अनुभवाशिवाय मिळणारं ज्ञान, असं ज्ञान शक्य आहे का? तर प्रागनुभविक विधानाचा असा अर्थ जर आपण घेतला तर या अर्थाने कोणतेही ज्ञान प्रागनुभविक असू शकत नाही. स्वतः कांट देखील असं म्हणतो की कुठलंच ज्ञान जे आहे ते प्रागनुभविक असू शकत नाही. त्याच्या मते म्हणजे कांटच्या मते आपल्या ज्ञानाचा जो आरंभ आहे तो आरंभच अनुभवाने होतो. आणि जर असं असेल तर मग प्रागनुभविक ज्ञान शक्य आहे का, किंवा मग प्रागनुभविक ज्ञानाचा अर्थ काय आहे? तर कांटने प्रागनुभविक याचा अर्थ अनुभव स्वतंत्र असा केलेला आहे. म्हणजे पूर्वी असं न घेता त्यांनी काय घेतलं आहे, अनुभव स्वतंत्र, अर्थात ज्या विधानासाठी किंवा ज्या ज्ञानासाठी अनुभवाची आवश्यकता असत नाही अशा ज्ञानाला त्यांनी प्रागनुभविक ज्ञान असं म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला अनुभवाची आवश्यकता नसते. तत्वज्ञानात अशा ज्ञानात सार्विक किंवा अनिवार्य किंवा निश्चित ज्ञान म्हणून देखील संबोधल्या जातं. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आपण या ठिकाणी बघू की मी जर असं एक विधान केलं, भरतपेक्षा उंच, राम लक्ष्मणपेक्षा उंच असेल. आता हे विधान सर्वच परिस्थितीमध्ये सत्य असेल, या सत्यालाच आपण अनिवार्य सत्य असं म्हणतो. आता या विधानाची सत्यासत्यता तपासण्यासाठी मला व्यवहारामध्ये बघायची गरज नाही, मला राम लक्ष्मण आणि भरतला बघायची गरज नाही. तर हे जे मी विधान केलं या विधानावरूनच आपण सांगू शकतो की हे विधान कसं आहे, सत्य आहे. म्हणजेच या विधानाच्या सत्यापनीयतेसाठी, त्याच्या सत्यासत्यतेसाठी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता असत नाही. आणखी एक जर उदाहरण बघायचं झालं तर आपण म्हणूया की विधवेला पती नसतो. आता या ठिकाणी विधवा या शब्दाच्या अर्थातच जिला पती नाही तो दडलेला आहे आणि म्हणून विधवेला पती नसतो या विधानाची सत्यासत्यता तपासण्यासाठी आपल्याला व्यवहारामध्ये जाऊन बघायची आवश्यकता भासत नाही. तर अशा प्रकारचे जे ज्ञान आहे किंवा अशा प्रकारचे जे विधान आहे त्याला आपण अनुभवपूर्व किंवा प्रागनुभविक विधान असं म्हणतो. म्हणजेच अशी विधानं ज्या विधानाला किंवा ज्याच्या सत्यासत्यतेसाठी आपल्याला अनुभवाची आवश्यकता असत नाही. आता याच्यासोबत जो दुसरा भाग होता तो म्हणजे अनुभविक ज्ञान. आता अनुभविक ज्ञान म्हणजे काय, तर जे इंद्रिय अनुभवानंतर प्राप्त होते, फ्रॉम व्हॉट्स कम आफ्टर, म्हणजे इंद्रियानुभवाच्या नंतर जे प्राप्त होते, ज्या ठिकाणी इंद्रिय अनुभवाची आवश्यकता भासते असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आपण अनुभवोत्तर किंवा अनुभविक ज्ञान असं म्हणतो. आता जे ज्ञान अनुभविक असेल त्याच्या सत्यासत्यतेसाठी आपल्याला प्रमाणाची आवश्यकता असते, म्हणजे त्याच्या सत्यासत्यतेची आपल्याला पडताळणी जी आहे ती करावी लागते. जे मी म्हटलं की राम हुशार आहे किंवा सीता सुंदर आहे, तर ही जी विधान आहे या हे विधान सत्य आहे की असत्य आहे याला जर मला पडताळून पाहायचं असेल तर मला तसा अनुभव घ्यावा लागेल, तसं मला वास्तव जे आहे ते बघावं लागेल आणि त्याच्यावरून मग मी त्याची पडताळणी जी आहे ती करू शकते. म्हणजे अनुभविक विधानाच्या सत्यासत्यतेसाठी आपणास वस्तुस्थितीचं अवलोकन करावं लागते आणि त्याच्यातनच त्या विधानाची सत्यासत्यता जी आहे ती ठरवावी लागते. अर्थात अशा विधानाची सत्यासत्यता वास्तविक वस्तुस्थितीवर अवलंबून असते आणि अशी आपल्याला अनेक विधानं जी आहे ती आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला प्रागनुभविक आणि अनुभविक हा विधानाचा किंवा ज्ञानाचा एक प्रकार दिसतो.
प्रागनुभवी ज्ञान म्हणजे अनुभव स्वतंत्र ज्ञान, ज्याच्यासाठी अनुभवाची आवश्यकता नसते ते. आणि अनुभवी ज्ञान म्हणजे अनुभवोत्तर ज्ञान, म्हणजे इंद्रियानुभवाच्या नंतर मिळणारं जे ज्ञान असतं त्याला आपण अनुभवी ज्ञान असं म्हणतो. तर हा पहिला प्रकार आपल्याला दिसून येतो. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे येऊया. दुसरा जो प्रकार आहे ज्ञानाचा किंवा विधानाचा तो म्हणजे विश्लेषक आणि संश्लेषक विधाने, अनालिटिक अँड सिंथेटिक प्रपोजिशन. हे जे विभाजन आहे ते सर्वप्रथम कांटने केलं असं आपल्याला म्हणतात. आणि या विधानाचं स्वरूप स्पष्ट करताना कांट असं म्हणतो की उद्देश विधेयात्मक विधानामध्ये उद्देश आणि विधेयात दोन प्रकारचा संबंध असतो. त्यातला पहिला आहे की एकतर विधानाचे विधेय हे उद्देश पदाचा भाग असेल, म्हणजे उद्देश विधेयात्मक जे विधान असतं त्याच्यामधलं जे विधेय पद आहे ते उद्देश पदाचा भाग असेल. दुसरा की विधानाचे विधेय हे उद्देश पदाचा भाग नसेल, म्हणजे विधेय हे उद्देशामध्ये अंतर्भूत नसेल किंवा तो त्याचा भाग नसेल. आता याच्यातलं जे पहिलं विधान आहे, कुठलं, विधानाचे विधेय हे उद्देश पदाचा भाग असेल, याला आपण म्हणतो विश्लेषक विधान. आणि दुसरं जे विधान आहे अर्थातच विधानाचे विधेय हे उद्देश पदाचा भाग नसेल, याला आपण संश्लेषक विधान असं म्हणतो. दुसऱ्या शब्दात जर आपल्याला याला सांगायचं असेल तर आपण काय म्हणूया की विधानातील विधेय हे उद्देश पदाविषयी अधिक माहिती न सांगता ते उद्देश पदात अंतर्भूत असते, त्याला आपण विश्लेषक विधान असं म्हणतो. मी परत एकदा सांगते, विधानातील विधेय हे उद्देश पदाविषयी अधिक माहिती न सांगता उद्देश पदाच्या अर्थातच ते अंतर्भूत असतं, त्याला आपण विश्लेषक विधान असं म्हणतो. एक्झाम्पल पाहू. मगाशी जे उदाहरण घेतलं तेच, विधवेला पती नसतो. आता किंवा कुमारिका अविवाहित असतात. आता याच्यातलं विधवा किंवा कुमारिका या शब्दाचा जर अर्थ बघितला तर विधवेला पती नसतो, विधवा अर्थातच जिला पती नाही ती स्त्री, किंवा कुमारिका म्हणजे जिचा विवाह झालेला नाही ती. तर या ठिकाणी हे जे विधेय पद आहे काय म्हणूया आपण त्याला अविवाहित असणे, हे विधेय पद कुमारिका या उद्देश पदामध्ये किंवा त्याच्या अर्थामध्ये अंतर्भूत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या विधानाला आपण विश्लेषक विधान असं म्हणता येईल म्हणतो. आणखी एक विधान या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगते की सर्व भाऊ पुरुष असतात. आता सर्व भाऊ पुरुष असतात हे विश्लेषक विधान आहे, कारण याचं जे उद्देश आहे म्हणजे भाऊ आणि याचं जे विधेय आहे ते म्हणजे पुरुष. तर हे जे विधेय आहे पुरुष हे उद्देशामध्ये म्हणजे भावाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला अंतर्भूत असल्याचं दिसून येते, ते त्याच्यातच समाविष्ट आहे. आता याची सत्यासत्यता तपासण्यासाठी किंवा याच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी आपल्याला जगातील सगळ्या भावांचं निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण काय आहे तर भाऊ या संकल्पनेमध्येच पुरुष ही संकल्पना किंवा तो अर्थ जो आहे तो इन्क्लूड असताना आपल्याला पुरुष भावंड तो भाऊ हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अशा प्रकारची जे विधान आहे त्याला आपण विश्लेषक विधान म्हणतो, ज्याचं विधेय हे उद्देश पदामध्येच अंतर्भूत असतं आणि ते कुठलीही नवीन माहिती ही देत नाही. दुसरा जो विधानाचा प्रकार आपण बघितला याच्यामधला तो म्हणजे संश्लेषक विधान. आता विधानातील विधेय उद्देशाविषयी अधिक माहिती किंवा नवीन माहिती जी आहे ती सांगत असते, तेव्हा अशा विधानाला आपण संश्लेषक विधान असं म्हणतो. म्हणजेच जेव्हा विधानातील विधेय हे उद्देश पदाविषयी नवीन माहिती देत असतं तेव्हा आपण अशा विधानाला किंवा संश्लेषक विधान असं म्हणतो. उदाहरणार्थ राम हुशार आहे. आता या ठिकाणी उद्देशपद जे आहे राम आणि हुशार म्हणजे जे विधेय पद आहे, या विधेय पदाद्वारे उद्देश पदाची म्हणजे रामाविषयी अधिकची माहिती जी आहे ती सांगितलेली आहे की तो कसा आहे तर तो हुशार आहे. किंवा आपण जर डस्टर पिवळा आहे असं म्हटलं तर डस्टर या उद्देश पदाविषयी त्याच्यामध्ये पिवळा रंग आहे हे एक अधिकची माहिती जी आहे ती आपल्याला सांगितल्या जाते. आता या ठिकाणी याची सत्यासत्यता ही आपल्याला त्या विधानातून कळत नाही किंवा त्याच्यामध्ये जे शब्द प्रयुक्त केलेले आहेत त्याच्या अर्थावरून कळत नाही. मग याचे सत्यासत्यतेसाठी आपल्याला वास्तवाचं अवलोकन जे आहे ते आपल्याला करावं लागतं, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
म्हणजेच विश्लेषक आणि संश्लेषक विधानाला जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठले फरक दिसतात. तर पहिला फरक दिसतो विश्लेषक विधानाची सत्यता त्या विधानात अंतर्भूत असलेल्या पदांच्या अर्थांवर अवलंबून असते, तर संश्लेषक विधानांची सत्यता ही वस्तुस्थितीवर निर्भर असते. अर्थातच अनुभवाच्या आधारावर आपल्याला ती सिद्ध करायचं असतं. दुसरा फरक आपल्याला दिसतो विश्लेषक विधानाचे विधेयपद हे उद्देशामध्येच अंतर्भूत असते आणि संश्लेषक विधानाचे विधेयपद हे उद्देशपदाचा भाग नसते आणि म्हणून ते त्याच्याविषयी नवीन माहिती हे देत असते. तिसरा फरक आपल्याला दिसतो ते म्हणजे विश्लेषक विधान हे उक्तवचनी असतात आणि म्हणून ते सर्वतः सत्य असतात. विधेयपदाद्वारे उद्देशपदाचाच अर्थ जो आहे तो स्पष्ट केला असतो, त्याच्यामुळे नवीन कुठलीही माहिती मिळत नाही. जे उद्देश पदात सांगितलंय तेच विधेय पदात सांगितलेलं असतं आणि म्हणून ते सर्वतः सत्य किंवा उक्तवचनी विधान असतं. आणि संश्लेषक विधान मात्र यादृच्छिक असतं, म्हणजे ते कधी सत्य असतं कधी असत्य असतं. त्याची सत्यासत्यता ही वास्तविकतेवर अवलंबून असते. आणि हाच आपल्याला चौथा फरक दिसतो की विश्लेषक विधानाची जी सत्यता आहे ती तद्देवता नियमांनीच निश्चित केली जाते, तर संश्लेषक विधानाची जी सत्यता आहे ती वास्तविकतेवर आधारित असते. आणि पाचवा आणि शेवटचा फरक आपल्याला याच्यात दिसतो तो म्हणजे विश्लेषक विधानातून कुठलीही ज्ञानवृद्धी होत नाही, म्हणजे आपल्या ज्ञानात कुठलीही भर पडत नाही, तर संश्लेषक विधानापासून मात्र ज्ञानवृद्धी होते. अर्थातच आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपल्याला उद्देशाविषयी अधिकची माहिती ही मिळत असते. अशा प्रकारे आपल्याला विश्लेषक आणि संश्लेषक विधानाचं स्वरूप किंवा त्यांच्यामध्ये जो असणारा भेद आहे तो दिसून येतो. आता आपण पहिला जो भेद पाहिला होता प्रागनुभविक आणि अनुभविक, आणि आता जो बघितला तो म्हणजे विश्लेषक आणि संश्लेषक. दोन्हीचा अर्थ बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की जे प्रागनुभविक विधान असतं ते विश्लेषक असतं आणि जे अनुभविक विधान असतं ते संश्लेषक विधान असतं, हे आपल्याला म्हणता येतं. पण आता या ठिकाणी असा आणखी एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो, तो म्हणजे संश्लेषक प्रागनुभविक विधाने शक्य आहेत का? म्हणजे कारण आताच आपण बघितलं की जी विधाने प्रागनुभविक असतात ते विश्लेषक असतात आणि जी संश्लेषक असतात ती अनुभविक असतात. मग संश्लेषक प्रागनुभविक विधाने शक्य आहे का, असं पॉसिबल आहे का? तर काही विशेषतः कांटचं असं मत आहे की संश्लेषक प्रागनुभविक विधाने हे शक्य आहे. कांटने त्याचा अधिक विचार जो आहे या संबंधाचा विश्लेषक संश्लेषक विधानाचा विचार जो आहे तो अधिक केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच कांट असा म्हणतो की प्रागनुभविक अर्थात अनुभवपूर्व विधान आणि संश्लेषक हे दोन्हीही एका वेळी शक्य आहे. आणि या संदर्भाचा जो विचार आहे तो त्यांनी त्याच्या क्रिटिक ऑफ प्युअर रिझन या हे जे त्याचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी या संदर्भाची भूमिका जी आहे ती अधिक विस्ताराने मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचं असं मत आहे की उद्देश आणि विधेयातील संबंधाला तार्किक स्वरूप प्राप्त करून देणारे तिसरं देखील आणखी एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे संश्लेषक प्रागनुभविक विधान. याच्यामध्ये ते अंतर्भूत असतं आणि या तिसऱ्या तत्वाचा विचार कांटने केलेला आपल्याला दिसून येते. गणित, भौतिकशास्त्र आणि अधिभौतिकीतील विधाने ही या स्वरूपातले असतात असं तो म्हणतो. आणि याला एक्सप्लेन करण्यासाठी, याला समजून सांगण्यासाठी तो गणितातलं एक उदाहरण घेतो आणि ते उदाहरण आहे 7 + 5 = 12. 7 + 5 = 12. सुरुवातीला तो याला विश्लेषक विधान असं संबोधत होता, परंतु पुढे अधिक अध्ययन केल्यानंतर किंवा अधिक विवेचन केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, त्याचा हा विचार बदलला आणि नंतर त्यांनी या विधानाला म्हणजे 7 + 5 = 12 या विधानाला संश्लेषक आणि प्रागनुभविक विधान असं म्हटल्याचं आपल्याला दिसतंय. या संदर्भात तो असं स्पष्ट करतो की 7 + 12 या विधानाचा उद्देश काय आहे तर 7 + 5 आणि विधेय काय आहे तर 12. आता 12 ही जी संकल्पना आहे ती संकल्पना केवळ 7 + 5 याच्यापासूनच मिळते असं नाही, तर 12 ही संकल्पना आपल्याला त्याच्याहूनही अधिक ज्या गोष्टी आहे म्हणजे 6 + 6, 4 × 3, 6 × 2, 72/6 इत्यादी ज्या काही पदावली आहे या पदावलींमधून देखील ही संख्या मिळू शकते. आणि त्याच्यामुळे 12 ही संकल्पना
7+5 याच संकल्पनेकडून मिळते असं नाही. त्यामुळे 7+5 = 12 हे विधान विश्लेषक आहे असं तो म्हणतो. आणि सोबतच ते प्रागनुभविक आहे, कारण यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची आपल्याला गरज नाही असं त्याचं म्हणणं आहे कांटचं. आणि म्हणून मग कांट अशा प्रकारची जी गणितीय विधानं आहे त्या विधानाला तो संश्लेषक प्रागनुभविक विधान असं संबोधतो. बीजगणितासारखेच भूमितीतील विधानं, विज्ञानातील विधानं देखील संश्लेषक प्रागनुभविक असतात. हे कांटचे मत आहे आणि तो मग याचं वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन देखील देतो. परंतु संश्लेषक प्रागनुभविक विधान शक्य आहे का, तर कांटच्या मतानुसार ते शक्य आहे आणि अशा प्रकारचे विधानं ही संश्लेषक प्रागनुभविक विधानं असतात असं कांट सांगतो. यानंतर तिसरं जे वर्गीकरण आहे, म्हणजे पहिलं आपण बघितलं ते म्हणजे प्रागनुभविक अनुभविक, दुसरं आपण बघितलं ते म्हणजे संश्लेषक विश्लेषक संश्लेषक, आणि आता तिसरं आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे अवश्य आणि आयत्य, नेसेसरी आणि कॉन्टिंजंट. विधान विभाजनाचा हा तिसरा प्रकार जो आहे म्हणजे अवश्य आणि आयत्य, बुद्धिवादी तत्ववेत्ता लाइबनिझ जो आहे त्यांनी प्रज्ञेची सत्य आणि वास्तवविषयक सत्य या रूपामध्ये अवश्य आणि आयत्य विधानाचं विश्लेषण जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं. लाइबनिझच्या मतानुसार सत्य ही 2 प्रकारची असतात. एक पहिलं म्हणजे प्रज्ञेची सत्य, ट्रूथ ऑफ रिझन, आणि दुसरं म्हणजे वास्तवविषयक सत्य, ट्रूथ ऑफ फॅक्ट. आता प्रज्ञेची जी सत्य आहे ती कशी असतात, अवश्य असतात. अवश्य असतात म्हणजे काय, तर त्यांच्या विरुद्ध परिस्थिती शक्य नसते. म्हणजेच ज्याच्या विरुद्ध परिस्थिती अशक्य असते अशा विधानाला आपण नेसेसरी किंवा अवश्य विधान असं म्हणतो. अर्थातच अवश्य विधानाचा निषेध आपण करू शकत नाही, आणि जर आपण असा निषेध केला तर तो कसा होतो, व्याघातमय होतो. फॉर एक्झाम्पल आपण मगा घेतलेलं उदाहरण घेऊया की सर्व भाऊ पुरुष असतात. आता सर्व भाऊ पुरुष असतात याचा जर आपण निषेध केला तर काय होईल, आपण याचा निषेध करू शकत नाही. परंतु आपण निषेध केला तर काय होईल की निदान एक भाऊ पुरुष नाही. आता निदान एक भाऊ पुरुष नाही असं जर आपण म्हटलं तर आपलं काय म्हणतोय आपण, एकच व्यक्ती भाऊ आहे परंतु पुरुष नाही. म्हणजेच एकच व्यक्ती पुरुष आहे परंतु पुरुष नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की भावाच्या संकल्पनेमध्ये जर पुरुषाची संकल्पना ही अंतर्भूत आहे तर आपण त्यांना वेगळं करू शकत नाही. आणि म्हणून सर्व भाऊ पुरुष आहे याचा आपण निषेध करू शकत नाही, कारण निषेध केला तर त्या ठिकाणी व्याघात निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारची जी विधानं आहे त्या विधानाला अवश्य विधान म्हणतात की ज्याच्या विरुद्ध परिस्थिती अशक्य आहे, आपण त्याचा निषेध करू शकत नाही. आणि आतापर्यंत आपण बघितलेल्या विश्लेषक आणि त्यानंतर प्रागनुभविक जे विधान आहे ते देखील अवश्य विधानाच्या याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतात. म्हणजे जे प्रागनुभविक तेच विश्लेषक आणि तेच अवश्य असं देखील आपल्याला म्हणता येईल. सोबतच जे दुसरं विधानाचा प्रकार होता अवश्य विधानाच्या सोबत तो म्हणजे आयत्य. आयत्य विधान म्हणजे काय, तर ज्याच्या विरुद्ध परिस्थिती शक्य आहे. म्हणजे आयत्य विधानाचा आपण निषेध करू शकतो आणि निषेध केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्याघात जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होत नाही. आपण राम हुशार आहे याचा निषेध करू शकतो किंवा याच्यासारखे कुठलीही जर आपण विधानं घेतली जी विधानं इंद्रिय अनुभवावर आधारित असतात, ज्याची सत्यासत्यता ही व्यवहारावर डिपेंड असते, अशा कुठल्याही विधानाला आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो की ज्याच्या विरुद्ध परिस्थिती शक्य आहे अशा विधानाला आपण आयत्य विधान असं म्हणतो. म्हणजेच आतापर्यंत जे 2 प्रकार आपण बघितले त्याच्यातलं अनुभविक आणि संश्लेषक विधान याला आपण आयत्य विधान असं म्हणू शकतो. अशा प्रकारे विश्लेषक संश्लेषक प्रागनुभविक अनुभविक आणि अवश्य आयत्य या विधानाच्या वर्गीकरण आपण बघितल्यानंतर आपल्याला त्यांच्यात एक आंतरसंबंध दिसतो. तो म्हणजे पहिला, जे विधान विश्लेषक असते तेच अवश्य आणि तेच प्रागनुभविक असते, आणि दुसरा, जे विधान संश्लेषक असते तेच आयत्य आणि तेच अनुभविकही असते. तर अशा प्रकारे जे ज्ञानाचे प्रकार आहेत ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला.
आशा करते की तुम्हा लोकांना ते कळलं असेल आणि आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानते. धन्यवाद. थँक्यू रीना. सर्वच विद्यार्थ्यांना या टॉपिक बद्दल या निमित्ताने बरीच माहिती तुम्हाला मिळालेली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत त्याचीही कल्पना आपल्याला डॉक्टर रीना बावनकुळे मॅडमनी दिलेली आहे. त्याचा नक्की फायदा सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यायचा आहे. आपल्याजवळ वेळ आहे 5-7 मिनिटांचा, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला ही संधी आहे की जर तुम्हाला या संपूर्ण व्याख्यानात कुठे अडचण वाटली असेल किंवा काही समस्या असतील तर एखाद विद्यार्थी मॅडमना क्वेश्चन करू शकतो. कोणीही प्रश्न विचारू शकता. यामध्ये जे मॅडमनी आज आपल्याला शिकवलेलं आहे त्यात तुमच्या असं लक्षात आलं असेल की जे प्रश्न विचारले जातात ते साधारणपणे या संदर्भामध्ये विश्लेषक आणि संश्लेषक विधानातील भेद स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर अनुभवपूर्व व अनुभवोत्तर विधानातील फरक स्पष्ट करा हाही प्रश्न या संदर्भात विचारला जाऊ शकतो. तसेच विश्लेषणात्मक आणि संश्लेषणात्मक विधानातील फरक स्पष्ट करा हाही एक प्रश्न या संदर्भात विचारला जाऊ शकतो. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञानाचे विविध प्रकार स्पष्ट करा हाही प्रश्न या टॉपिक संदर्भात विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना या संदर्भात अजून काही माहिती हवी असल्यास त्यांनी हवं तर प्रश्न विचारायला थोडी भीती वाटत असेल तर तुम्ही चॅट सुद्धा करू शकता आणि चॅट करून हे प्रश्न आपापल्या प्राध्यापकांना किंवा इथे सुद्धा तुम्ही मंचावर विचारू शकता. धन्यवाद. तर या ठिकाणी उद्या जो आपण घेणार आहोत टॉपिक तो रसेलच्या संदर्भात आहे. त्याचं परिचयात्मक ज्ञान आणि वर्णनात्मक ज्ञान या संदर्भात आपण संपूर्ण विचार करणार आहोत आणि ते आपल्याला शिकवणार किंवा समजवणार आहेत डॉक्टर अतुल महाजन सर, जे रेणुका महाविद्यालयामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर ते तेथील प्रिन्सिपल देखील आहेत. थँक्यू सो मच रीना बावनकुळे मॅडम, जे मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना केलं निश्चितच त्यांना फायदा होईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा आहेच आणि आम्हाला पण खूप छान ऐकायला मिळालं. आमचीही उजळणी झाली, खूप छान वाटलं. असंच पुढेही सहकार्य राहील अशी आशा करतो आणि इथे आपण ही मीटिंग थांबवू.